हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी आमचे कुर्तकर बुवानी खरोखर भजनाची सुरुवात अगदी चांगल्या रीतीने केलात. खरोखर आज ते संगीताचे धडे पण घेत आहेत. खरोखर तुमच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो बुवा. अजून याच्यापेक्षा आणखीन तुमची प्रगती होत जाऊ दे. आणि बुवानी सांगता सांगता सांगितलं की पुढे असती असती मजा येत जाणार. खरोखर आहे ते. कारण आम्ही दोघे जण काय 7-12 काय वारस नाही है की नाही. काय तो माझ्यावर 7-12 नाही, मी त्याच्या 7-12 नाही. कारण भजन हे असं हसत खेळत झालं पाहिजे बुवा. आणि आज इथली मंडळी सर्व गुरुवाडीतील सर्व महिला मंडळ असू दे पुरुष मंडळी असेल खरोखर शांतरित्या दोघांना पण तुम्ही दाद देतात. खरोखर अगदी पैसे नाही दिले असतील चालत पण जसे बसतात तसे दोघांचं भजन तुम्ही शांतरित्याने ऐका. खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य लागेल. कारण आमच्या खरे पुण्यवान तुम्ही आहात. आम्ही जरी एक खुर्चीवरती बसून पेटी वाजून भजन जरी माऊली केलं तरी आमच्यापेक्षा खरे पुण्यवान तुम्ही आहात. ऐकणारे नवविधा भक्तीमध्ये सांगले श्रवण करता पुण्यवान असेल म्हणजे आमच्यापेक्षा सरस तुम्ही आहेत है की नाही. आम्ही काय खुर्चीवर बसलो काय म्हणजे मोठे बुवा झालेत नाही ते नाही मी नाही. आमच्यापेक्षा बरेचसे काय बुवा आता नवीन मुलं एक गाणारे एवढे झाले आहेत बुवा. शास्त्रीय संगीत मध्ये मस्तपैकी भजन करतायत. आमचं काय आमच्यापेक्षा एकापेक्षा एक बुवा आहे. पण हरकत नाही. बुवाने सांगितलं की पुढचा जॉब जसं चालणार तसा मागचा जॉब चालणार. म्हणजे मी खड्ड्यात जरी जॉब निघे तरी माझ्या पाठसून परत येणारच है की नाही. असं काही नाही बुवा. तुम्ही तुमच्या परीने भजन घ्या. कारण वाईट बोलण्याची काय गरज नाही. आज आपण घरामध्ये भजन बुवा करतोय आणि तसं हसत मुखत बुवा आहे. नाहीतर काय काय एवढ्यात मग आजपासून पेटव केला नाही असणार. इथे ऐकणारे पण खरं भजन प्रेमी आहेत. भजनाचे आवडती माणसं आहेत इथे. नाहीतर मग आजपासून इथे अरे काय चालवलंच काय रामकृष्ण हरी आणि तुमच्या भजनापेक्षा आमका झोप बरी म्हणून सांगितलं नाही असती. पण तसं नाही है की नाही. खरोखर सगळ्यांसाठी तुम्ही स्वतःसाठी थोड्या टाळ्या मारा है की नाही. कारण बुवाने मगाशी सांगितलं की कारण टाळ्या तुम्ही तुम्हा सर्वांची उपस्थिती यामध्ये प्रेम जिव्हाळा आणि स्नेह आहे. तुम्हा सर्वांची उपस्थिती यामध्ये प्रेम जिव्हाळा स्नेह आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या हीच खरी कार्यक्रमाची शोभा आहे. हीच खरी कार्यक्रमाची शोभा आहे नाही काय. वो आपल्यासाठी सगळेच काही टाळ्या वाजवणार काही काही बोट पण दाखवणारे असतात. पण होई नाही एक सांगते तुका की सगळेजण काय चांगल्यासाठी टाळ्या मारत नाही. काय काय बोट दाखवणार. कारण जिंदा आहे तब तक निंदा आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली निंदा पण करणारे असणार लागतात. कारण निंदेशिवाय पर्याय नाही. आपल्याला समोरच्यानी वाईट म्हटल्यापेक्षा वाईट जर बोललं तर आपल्यामध्ये बुवा प्रगती होते. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याला चांगलं बोलून चालत नाही. आणि खरोखर बुवा छान नोटेशन सुरुवाती अगदी चांगले घेतलात. खरोखर तुमची प्रगती चांगली आहे. अजून चांगली होते सत्यनारायण प्रार्थना करतो तुमचे पुढील कार्यक्रम याच्यापेक्षा आणखी चांगले होत जाऊ दे. हरकत नाही. पण माका याक बुवा वाईट वाटला. कारण मंडळी बँगलोर पासून आणला ना त्यांना. बँगलोर गोवा है की नाही. आणि बिचारांनी जीव तोडून ते निघतो नोटेशन बोलला नाही आणि त्यांच्याच उलट दम जातो. झोपतास की काय बुवा काय झोपत नव्हते. आपण तेच म्हणून आम्ही आहो. जर हे उठून आता सारखं गेलं तर काय कर्मानं मारायचं आहे. काय विचारांनी काय वाईट नाही केलं. चांगला कधी चांगला केला. काय त्यांना दम देऊची काय गरज नाही. हा
आता सांगा, आता तुम्हीच सांगा, आता तालुका प्रमुख तुम्ही आहात, सांगा ते परत नाही येतं काय आता करा माणूस, हरकत नाही बुवा, असं दम नाही द्यायचं. आपल्यासाठी ते जीव की प्राण करतात. आता बँगलोर पासून आणलं म्हणजे ते खायच नाही बघ, माका सांग सुपाऱ्यापेक्षा त्याची तिकीट किती झाली सर? कर्नाटक सोडून आता किलो वाटू काढून ते कर, म्हणजे आपल्यासाठी खायच ना मला का असं ना, तो काम धंदा करून आज ते 4 दिवसासाठी माऊली ते गावा गेलेत मे महिन्या सीझनला, कोणाच्या बहिणीचं लगीन, कोणाच्या भावाचं लगीन, त्या सोडून टाकून आज बघा परतवन होत आहे का, त्या सोडून आपली सत्यनारायणाची महाप्रसाद घेऊसाठी आम्ही इकडे मुरामध्ये तर एखाद्या दुसरा हिरो नसतो. याचं जर दम दिला असं तर हिरो असं तुम्ही इलाज काय करत, तुम्ही दाखवा त्याला पाठी, तुमका काय दम दिला त्यांना. हा खरोखर आहे बुवा, कारण आपला हा जन्म जो झालाय ना बुवा, या हरिनामासाठी जन्म झाला. कारण मानवाचा जो जन्म झालाय ना, तेव्हा माणसाने 3 ऋण घेऊन आलेत बघा. पहिले ऋण घेऊन आलंय परमेश्वराचं, दुसरं ऋण घेऊन आलंय संतांचं, आणि तिसरं ऋण आलंय आईचं ऋण घेऊन आलंय. मग आता हे फेडायचं कसं, तर परमेश्वराचं ऋण, परमेश्वराने आपल्याला मानव जन्म दिलाय, संतांनी आपल्याला अभंग दिले, आईने आपल्याला जन्म दिलाय. मग आता ह्यांचे ऋण फेडायचे कसे, तर परमेश्वराचे ऋण जे आपण भजन नामस्मरण कीर्तन जो करतो ना, त्याच्या हेतूने थोडस का हलकस का असं, त्याच्याने आपण ऋण त्यांचे फेडू शकतो. संतांचं ऋण, संतांनी आपल्याला अभंग दिलं, ते भजनामध्ये आपण अभंग गातो, म्हणजे अगदी परिपूर्ण त्यांचे आपण ऋण फेडू शकत नाही, पण काहीच्या गोष्टीने एखाद्या आपण अभंग जो गातो त्यांचे ऋण थोडेसे तरी आपल्याकडनं काहीतरी फेडत असतील. आता आईचे ऋण, आईने आपल्याला जन्म दिलाय, पण आपण जे भजन जे करतो ना, आपल्या आई वडिलांसाठी जातं, म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांसाठी जोरात टाळ्या मारा करा. कारण आई सारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही बघा, कारण आई वडील आहेत. आज गुरु कुटुंबियांनी बघा, आज सगळे भाऊ मिळून हे घर जे बांधलं, ही त्यांच्या आई वडिलांचे त्यांच्या पाठीमागे काहीतरी पुण्याई होती, म्हणून ते आज बुवाने सांगितलं की भावाभावांमध्ये एकोपण आहे. आज खरोखर आहे ते, सख्या भावाने दुश्मन झालेले आहेत, जमीन जागेसाठी असू दे, कशासाठी असू दे, पण आमच्या या प्रमोदजी गुरव आणि त्याचे सर्व भाऊ मंडळी बंधू मिळून हे छोटस का असं ना, पण त्यांनी घर बांधलं, नाहीतर काय सेपरेट पण घर झाली असती बुवा. म्हणून एकटा बळ पाहिजे, एकटा मी पण म्हणून कधी चालत नाही बघा, है की नाही. सगळ्यांची साथ असेल तर सगळ्या गोष्टी होतात. चल वीट जर आपण एका विटेने जर म्हटलं की मी वीट उभी आहे म्हणून माझ्यासाठी भिंत उभी केली, नाही चालणार. सगळ्या विटेंचा संगोमत चालला पाहिजे तर ती भिंत होणार, है की नाही. आवाज येत नाही काय, आता माईक साठी सिस्टीम थोडस इकडे तिकडे, आता आवाज, आता गरम्यात नाही काय, पाणी गरम पिऊन चालत नाही, मडक्यातला पुण्यात पिया असं काय त्याचा दम नाही. आता फ्रीज झाले, फ्रीज दिली, फॅशन झाली, ती फ्रीज शिवाय आता ताण जात नाही माणसाची, हरकत नाही. असे अशी पुढे घेऊ, कारण आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही बघा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थाला येणार नाही बघा. आई वडिलांना आपण विसरतो आणि भलत्यात नुकोल्या देवांना आपण भसतोय बघा. एखाद्याला विचारलं आई वडील कशी या, तर वृद्धाश्रमात आहे म्हणून सांगतात. का, तो पोरगो पण कामार, त्याची मिसेस मॅडम कामार, मग ते आई वडिलांना काहीतरी वृद्धाश्रम माहिती आहे ना, मागे एक व्हिडिओ आला, आपण नेऊन सोडतो त्यांना कुठेतरी, पण त्यांची हालत जे काय करतात ना, जर कोणी सोडलं असेल तर खरं होतं ना, आई वडिलांना परत घेऊन या, हे हरिनामा शपथ सांगतोय. कारण ज्यांनी आपल्याला जन्म दिल्यामुळे आपण एक सर्व आपण पाहतोय नाही का. त्याने जर आपल्याला जन्मच जर दिला नसता तर आपल्याला एक किंमत काय नसली असती या जगामध्ये. म्हणून आई वडिलांची सेवा तुम्ही 2-2 हाताने करा, तुमचे 2 हात कुठेही पसरण्याची गरज तुम्हाला भासणार नाही बघा. पैसा कितीही पण असू दे, पैसा कितीही असू दे, पण आई वडिलांना जर विसरलात ना, तुम्हाला त्या पैशाची किंमत काही नाही. तुमचे पण सर प्रत्येकाने जर आई वडिलांना विसरलात तर तुमचे पण शेवटला सर तसेच होणार. म्हणून प्रत्येकाने आई वडिलांना विसरू नका, कारण ज्याला ती आई म्हणू कळली तो जिजाऊचा शिवा झाला. ज्याला ती आई म्हणू कळली तो जिजाऊचा शिवा झाला. ज्याला ती बहीण म्हणू कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला ती बहीण म्हणू कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला ती मैत्री म्हणू कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला ती मैत्री म्हणू कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला ती भक्ती म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला, सीतेचा राम झाला. नाही का
मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना करावाच लागेल आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला हे महाराष्ट्र बोलावंच लागेल, हे महाराष्ट्र बोलावंच लागेल, हे महाराष्ट्र बोलावंच लागेल, नाही का? अरे लाखो तीर्थक्षेत्र फिरा, लाखाची राशी कमवा, पण एकमेव ठिकाण म्हणजे आपल्या आईचं हृदय कधी दुखवू नका. आपल्या आई वडिलांना जर दुखवलं तर म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं वाटतंय. कारण आपल्याला आई वडील बघा लहानपणी असेपर्यंत आपले आई वडील आठवतात, पण त्या दिवशी पण काय माझं डोळं उघडे असेपर्यंत माझ्या पोराचं लगीन हो बाबा सांगतात. आणि एकदा लगीन केला की करमान बिचारे रडता हो, ती येणारी सून ती का पाणी पण देत नाही, ही हालत असते. मग ती करमाला म्हणता मेलो असो जरी झालं असो ना करमान तरी हे सगळं नको. कारण काय सुनेची आणि सासूची चुकी नाही. तुम्ही महिला वर्ग इथे आमच्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्यासाठी सांगत ना की आज काही ठिकाणी ही पद्धत चालली आहे बघा. आपण 16-17 असापर्यंत घे आहे आणि 18-19 वर्ष येईल की ती कधीला आपल्याला थोडासा पोरगा करून की तो औषध पावसाळ्यात मला विसरलो. कारण लहानपणी आपले आई वडील जे झालेले असतात त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांचे आई वडील बनलं पाहिजे, हे विवाह सत्य आहे बघा. म्हणून आई वडिलांना विसरू नका. कारण घरामध्ये जर 4-5 जण खाणारे असतील, घरामध्ये 5 जण खाणारे असतील पोरगे, आणि घरामध्ये जर भाकरी जर एक असेल तर ती त्या पोरग्यांना एक चौक असेल ना की 4 चौघांना ती एक चौक वाटून देईल. आणि जर एखाद्या पोरग्यांमधला नाही तुका भोग नाही काय तर ती सणा नाका भोग नाही, ही भाकरी आहे ती तुम्ही खावा. ती स्वतःच पोट उपाशी ठेवते, ती आपल्याला जीवन जगवते बुवा, है की नाही? आता मोबाईल बघतात ते हा, कारण फॅशन झाली ही मोबाईलची सगळी. आता थोडासा काय माहिती आहे, थोडस मी नाही बोलले तर ते माका बोलणार नाही. बोलणार म्हणजे बुवा वाईट नाही. आई शपथ सांगते, हरिनामा शपथ सांगते, भले बाऱ्या किती पण असू दे, आपल्याला गुरु माऊलींना पण माहिती आहे बाऱ्या किती पण असू दे, पण कोणाला घालून पाडून किंवा एखाद्याच्या घरादारावरून बोलून हे आम्ही भजन करीत नाही. ह्याच्या पुढे आम्हाला भजन डबल बारे कोणी नाही दिले तरी चालेल. हरिनाम आम्ही घरामध्ये घेऊ, घरामध्ये आमच्या पेटी आहे, पकवायला आहे, तबला आहे, काय सगळ्या गोष्टी असतात. कुणी नाही बोलवलं चालत, आपल्याला पण ते सण नाही होत बुवा. एखाद्याने वाईट बोलायचं, एखाद्याच्या घरच्यावरून बोलायचं, बहिणीवरून बोलायचं, आपल्याला पटत नाही. हाय ते फॉरवर्ड चांगलं आहे. एखादा जोक इकडे तिकडे असेल तर मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, आहे की नाही? कारण बुवा एखादा दुकानात गेले, इकडे मालाडवांना इकडे विरारमध्ये आले भेटो, आणि काय झालं, बुवा म्हणून माका म्हणून मोबाईल एक चांगला घ्यायचा आहे म्हणून त्या शोरूम मध्ये चांगल्या मोबाईलच्या घेऊन गेलो. बुवांगा घेऊन गेल्याबरोबर बुवाने विचारलं ह्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, ह्याची किंमत. त्या दुकानदाराने सांगितलं बाबा ह्याची 10, ह्याची 15, ह्याची 20. तो म्हणतो अजून किती होतं, म्हणतो 25. असे जसे जसे रेंज जशी होती तशी सांगत गेले. आणि त्याबरोबरचे हे काय नाही जोर जे इलो म्हणाला एवढे 10 आणि 15 हजार मोबाईलची किंमत, ह्याच्या क्षमता होती कलर टीव्ही म्हणता येत. दुकानदार पण ह्याच्यापेक्षा चाप्टर. ह्याने काय सांगायचं, तुका म्हणता कलर टीव्ही येत तीच काम कर, तीच घे, कानाक लाव आणि गावभर फिर. मोबाईल नाही घेतला, कलर टीव्ही घेतला आणि कणकवलीत फिरत होतो. जराशी एन्जॉय हो. म्हणजे आता काय मी बोलल्यानंतर ते बोलणारच ना. त्याने काय सांगेल, पुढचा जो चालत तसं नाही चालणार. आता मी जरा स्वतः काहीतरी बोललोय तर ते मात्र काहीतरी बोलत तर तुम्हाला पण मजा येऊ हवी ना. नाहीतर तुम्ही म्हणणार काय आज 2-3 दिवस जागरण नाही आमका, पण यांचा भजन ऐकण्यापेक्षा आपल्याला झोपवू जाऊया. तर तुम्ही गेलाच नाही, आम्ही आता ऐकणार पण तुम्ही नाही तर आम्ही काय इकडे करू शकत नाही, हे की नाही? असू दे बुवा. ज्ञानाच्या रूपाचा अभंग या ठिकाणी सादरीकरण करतो. पुढे पुढे असते या ठिकाणी आपण मनोरंजन गजराच्या माध्यमातून जरूर होईल. थोडासा आवाज इकडे तिकडे होत असेल. रोज जागरण आहे तसं, रोज भजन असतात, कुणाची लग्न आहे, पूजा आहे. आता गावामध्ये 3 पूजा होते, पण तिकडे एका पण पूजेत गोवा जाऊ नाही भेटला. बरं ह्यो इलो तो काय पाया तरी पडलो काय हो पूजेच्या, नशीब नाही बघितले नाही म्हणून. अरे असं बघता होईल मारकुट होईल, हरकत नाही, पण हसत राहू फक्त शेवटमध्ये. माका हसव तू, मी तुका हसवतोय. तुम्ही खरोखर टाळ्या वाजवत राहू फक्त, मग आमच्या दोघांची मजा फक्त बघा. हा, कारण टाळ्या वाजवू काय जीएसटी नाही, लक्षात घ्या. तुम्ही जीएसटी घाबरू नका, कारण जीएसटी आपण पहिल्यापासून अनुभवत आलो बुवा, लहानपणापासून. तुला माहितीये कशी काय? मी सांगतो ऐकून तर म्हणजे कधी उद्या सांगशील तिकडे, सांगू की नाही सांगत. कारण जीएसटी म्हणजे बुवा काय नाही, लहानपणी बघा जर आपल्या आयन जर आपल्याला 10-15 रुपये 20 रुपये दिला आणि सांगितलं अर्धा किलो 1 किलो काय साखर घेऊन ये,
साखर तेव्हा कशी 15 रुपये 17 रुपये नव्हती, पण आपण 1 रुपये वाढवूनच सांगत होतो चॉकलेट खाण्यासाठी, बरोबर. मग ती जीएसटी, तिला नाव आता जीएसटी पडलंय. ओके, 17 रुपये नसलं तर आपण 18 सांगत होतो ना. मग 1 रुपये काढीत जाऊ की नाही चॉकलेट खाऊ. तू नाही काढलेले, मी काढीत जाऊ. या ठिकाणी बघा, कारण भजनामध्ये ध्यानाचा किंवा रूपाचा अभंग हा झालाच पाहिजे. कारण ध्यानाचा किंवा रूपाचा अभंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माऊली भजन संपूर्ण होत नाही. आज बघा ना, कीर्तनामध्ये का असू दे, भजनामध्ये असू दे, प्रत्येक जण रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग हा घेतातच घेतात, नाही का. म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. ओके, या ठिकाणी घराचे मालक सन्माननीय आमचे दीपकजी गुरु यांचे सन्माननीय भाऊ प्रमोदजी गुरु यांच्याकडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला वाटलं त्याच्यात आनंद दिला असेल काय, तो खूप जरा झाला होतो. त्या वाटलं एका काय नाही भेटला. आता त्यांच्या जर राग येणार आता परत आता हजार वाढून देते, लक्षात घे. हा, कारण बघा, उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, माऊली प्रमोद माऊली, उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरली फुले तुम्हाला सुगंध देव. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव, आणि देव सदैव या वास्तूमध्ये तुम्हाला सुखात ठेव, सुखात ठेव, सुखात ठेव. जय भवानी, जय भवानी. हे बघ, माहिती का सांगितलंय तुका, येणार ते असती असती. सन्माननीय आमचे परम मित्र, आम्हाला वेळोवेळी भजनामध्ये मदत करणारे बुवा, ते सुद्धा एक भजन चालवतात, ते सुद्धा भजनाच्या आवडी आहेत. कारण प्रत्येक माणसाच्या घरामध्ये एक जरी भक्ती करणारा किंवा नामस्मरण करणारा असेल ना, त्याच्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं नांदतात, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाने या ठिकाणी, कारण बघा, नामस्मरण हे असं आहे, कारण नामस्मरण या कलियुगामध्ये हे झालंच पाहिजे. आज आपण एसटी मध्ये बसलो, मागच्या बाकावर बसलो, हैस ना तुम्ही आता मुरात ना आमच्याकडे आता समजा खारेपटणा जाऊ, जवळ तरत ना तिकडे खारेपटणा जाऊ गेला आणि पाठच्या सीटवर तुम्ही बसलात तर धक्के किती लागतात तुमका सांगा, लागतात की नाही. आणि तेच मागच्या सीटवर न बसताना पुढच्या सीटवर जरा बसलात तर धक्के कमी लागतात. म्हणजे आपल्या जीवनाचा ड्रायव्हर आपला भगवंत आहे. मग भगवंताच्या जवळ आपण गेलो तर आपल्याला दुःख कमी आहे, आणि भगवंतापासून लांब जर झालो ना तर आपल्या घरामध्ये प्रत्येक जणांना दुःख येणार. म्हणून भगवंताच्या जवळ असणं गरजेचं आहे. म्हणून सांगतोय या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. 7 मात्र या ठिकाणी ध्यानाचा अभंग, या ठिकाणी थोडासा वेगळा अभंग घेण्याचा प्रयत्न करतोय. टाळ वेगळे वाजतील, पकवाज वेगळं वाजेल. काय चुकलं तर माझं असेल, जे चांगलं असेल तर तुम्हाला आवडेल ते घ्या. कारण मी ज्या ठिकाणी जातो बुवा त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी वेगळं असण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याने वाईट बोललं तरी चालेल, युट्यूबला गेल्यानंतर कोणी बोललं नाही ते चुकलं त्या बरोबर नाही, मला काय हरकत नाही. पण या ठिकाणी केलेली वारी बरं तुमच्याबरोबर असणार, त्या ठिकाणी थोडंसं काहीतरी वेगळं असणार. एवढे माझे प्रयत्न असतात, हरकत नाही. एवढा मी काही मोठा नाही. माझे गुरुवर्य तानोडे बुवा मुनगेकर बोमळे शिकलेले, आणि ते गावाला आल्यानंतर थोडीशी मला या भजनामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर मी हे शिकायला गेलो. मी काय कंटिन्यू, जसे आता हे बुवा संतोष नानशे बुवा गुरु, आणि परत वेगळ्या क्लास त्यांनी संगीतसाठी लावलाय. म्हणजे तुम्ही शिकताय, कारण तुम्ही पण काय असे म्हणजे का घरात बसलेले नाहीत, काम धंदा करून सगळ्या गोष्टी करतायत. आम्ही पण काम धंदे करून घेतो, पण काही गोष्टी नाही एखाद्याला वेळ भेटत पुढे शिकण्याला. बरं तुम्ही शिकत असाल, चांगली प्रगती होत असेल तर माझ्याकडून खरोखर बुवा तुम्हाला शुभेच्छा. ते खरोखर काय छान आहे, ज्याचं चांगलं आहे त्याचं चांगलं म्हणण्यासाठी हा विलास करणे बुवा तरी मागायला येत, लक्षात घ्या, हरकत नाही. त्याचप्रमाणे तुमचे संचालक अण्णा मोरे या ठिकाणी उपस्थित. बघा त्यांनी सांगितले की 72 वर्षाचे माणूस आज कंटिन्युअसली त्यांच्या भजनामध्ये आहे. ही परमेश्वराची
की मी असते बुवा, या हरिनामाची आवड प्रत्येकाला निर्माण झाली असली पाहिजे. आज तुम्ही सांगितलं की गृहबंधूने आपला ऑर्केस्ट्रा ठेवला असता काय हरकत नाही, पण ऑर्केस्ट्रा कधी ठेवायचा याला पण काहीतरी टाइम वेळ असतो, है की नाही. आज वास्तुशांती तिथे सत्यनारायण नांदतो आणि तिथे आपण ऑर्केस्ट्रा लावला तर ते देवाला मान्य नाही होणार बुवा. हा नामस्मरणासारखा पवित्र करा, नामस्मरण भजन म्हणा, कीर्तन म्हणा. म्हणून आज ठिकाणी आपल्याला त्यांनी या ठिकाणी बोलवलंय. खरोखर मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. मूळ गावामध्ये मला पहिल्यांदाच तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात. कारण ज्यावेळी मी गावी होतो बुवा, मोठेपणा नाही, जास्त वेळ होतोय बोलायला, कारण रुपाल जाण्याच्या अभंगाला एवढा बोलू नये आपण. पण एकदा विषय काय आहे बुवा, फुटा धरला की थोडीशी ओवी येतात. गावी असल्यामुळे मी बऱ्याचशा बाऱ्या तुमच्या सावंतवाडी, कणकवली या ठिकाणी बोंडा वगैरे त्या ठिकाणी मला असायच्या बाऱ्या, तेव्हा गावी होतो. मुंबईला गेल्यामुळे आपला प्रपंच झाला, त्याच्यामुळे प्रत्येक टायमेला आपण गावी येऊन आपल्याला बजेटमध्ये परवडत नाही. बजेट म्हणजे पैशासाठी जात नाही, पण आता एखादी गाडी म्हणा, आता हे माझं सावंतवाडी कणकवली वसून येणार बघा. प्रमिला यशवंत गुरव आईसाठी सांगितल्याबरोबर 100 रुपये मावळेकर मागतात. बरोबर, तुम्ही आम्हाला देताना एका हातात दिलात, परमेश्वर तुम्हाला दोन हाताने देईल. सत्यनारायणाच्या प्रार्थना करतोय आणि माऊली 100 रुपयाचा बक्षीस या ठिकाणी स्वीकार करते. मला मगाशी आमचे दीपकजी गुरु या माऊलीने सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक दिलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आणि ध्यानाच्या मंगला सुरुवात करते. तर आता मी एवढा बोलल्यानंतर बुवा माझ्यापेक्षा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते, एवढी मला गॅरंटी आहे. कारण जेवढे त्यांच्याकडे बोलणं आहे त्यांच्याकडे गायन आहे. कारण मी ऐकून आहे, प्रथमच आपण भेटलो असेल पण हरकत नाही, आपण ऐकतो एखाद्याची सुट्टी पाठीमागे कशी असते आणि ती मनापासून सांगते की चांगलं आहे, बिनधास्त चांगलं बोला. तुमका माका जर वाईट बोलत असत तरी पण बोला, मग काय विषय नाही, पण मी तुमका वाईट बोलणार नाही, एवढी गॅरंटी आपली देतो. आणि तशीच जरा अशी वेळ येईल मग मी तुमका त्यांची माफी मागून काहीतरी सांगत, पण नाही, नक्की माऊली चांगला तो पण काय वाईट बोलणार नाही. थोडीशी भाषा आमची होतोय, पण हरकत नाही. मी मोठा असेल, तो छोटा असेल, तो मोठा असेल किंवा मी छोटा, इथे छोटा मोठा कोण नाही. आज एवढं घर बांधलंय, घर मोठं आहे पण घराचा दरवाजा छोटा आहे की नाही. घराचा दरवाजा छोटा आहे पण त्याचा टाळा आहे ते दरवाजापेक्षा छोटा आहे आणि टाळ्यापेक्षा चावी छोटी आहे आणि तीच चावी टाळ्याला लावले की संपूर्ण घर उघडत आहे की नाही. म्हणजे ते छोटा कोण नाही, मोठा कोण, दुसरा काही विषय नाही. बिंदास बोला, जे काय असेल ते बिंदास बोला. बघा या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. कारण भक्त पुंडलिकाने आपल्या भक्तीच्या जोरावर पांडुरंगाला युगे 28 विठेवरी उभा करून ठेवलेला आहे आणि त्या विटेला बघा 6 बाजू आहेत आणि त्या 6 बाजू म्हणजे कुठल्या, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे मनुष्याच्या शरीरात असणारे षडविकार परमेश्वराने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेले आहेत आणि हे षडविकार मनुष्याच्या अंगातून गेले तर मनुष्याचे जीवन सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करा. कारण संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजणार नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजणार नाही. जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजणार नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात पण कर्माचा वारस आपण स्वतः नसतो. कर्माचा वारस आपण स्वतः नसतो. कर्माचा वारस स्वतः नसतो, नाही का. एक वेळ देवाक नाही घाबरलं असते चालत पण कर्माक नसती घाबरावं, आहे की नाही बुवा. हरकत नाही, चला पुढे करा. ती नैसर्गिक आहे काय की आपलं काय, मी मास्तर नाही तुमचं माका विचारून जाऊ गवा, तुमका आपला झाला तर तुम्ही जाऊन यावं. आता नाही जाऊन झालं ते काय म्हणतात ते खरं वयाचं काय हरकत नाही. 3-3 तास कोण बसू शकत नाही हो. नैसर्गिक क्रिया ती करावीच लागते, हरकत नाही.